नमस्कार. आजचा आवाज या चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द वापरल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. देवेंद्र फडणवीस नावाचे एका इन्स्टा हँडलवरून पोस्ट करण्यात आलेले, अर्थात हे देवेंद्र फडणवीस यांचं स्वतःचं असं हँडल नाही आहे, परंतु देवेंद्र फडणवीसांची भूमिका मांडण्यासाठी त्याने एक हँडल आहे. आणि त्यांच्यावरून जरांगे पाटील यांना कसं देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे आणि मग छत्रपतीचा महाराष्ट्र यांना माफ करणार नाही वगैरे वगैरे अशा प्रकारचे एक पोस्ट आहे ते करण्यात आलेली आहे. त्यानंतर त्या मीडिया वेगवेगळ्या राजकीय नेत्याकडे तसंच मनोज जरांगे पाटलाकडे त्यांची प्रतिक्रिया घ्यायला गेली. अर्थात मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये देवेंद्र फडणवीस असतील किंवा जे काही फडणवीस किंवा त्यांच्या भाजपचे कार्यकर्ते असतील त्यांना सुनावलं, परंतु यांच्यामध्ये चित्रा वाघ यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल काही वक्तव्य केलेलं आहे. आणि त्यानंतर जरांगे पाटलांनी त्यांना पतिवृत्तर दिलेलं आहे. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये चित्राताई वाघ यांचं नाव चांगलं चर्चेत आलं आणि जरांगे पाटील हे असं म्हटले की संध्याकाळपर्यंत याचं सगळी माहिती आपण काढून तर नेमकं चित्राताई राजकारणामध्ये मागील काळामध्ये कशा फेमस झाल्या, त्यांचं काय कर्तृत्व आहे आणि त्यांचा नवरा नेमका कोणता आणि कोणत्या केसमुळे अडकलेला आहे त्याच्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर चला सुरुवात करूया. ग्रंथपालाची बायको ते राज्यपाल नियुक्त आमदार, हा प्रवास त्यांनी कसा गाठलेला आहे. नमस्कार, मी शिवानी नागवे. आपण बघत आहात आजचा आवाज. तर मित्रांनो, साधारण 2024च्या आसपास चित्राताई वाघ यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला खरं तर सुरुवात केलेली आणि त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही राष्ट्रवादी काँग्रेसमधून केलेली होती. म्हणजे अर्थात तेव्हा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली तो राष्ट्रवादी पक्ष होता. आज तरी त्यांचे 2 तुकडे झालेले असतील तरी, परंतु 5 जुलै 2016 रोजी चित्रा वाघ यांचे नवरा किशोर वाघ 4 लाखाची लाच मागितल्याप्रकरणी अटक झाला. चित्रा वाघ यांचा नवरा किशोर वाघ हा MGM मेडिकल कॉलेजच्या परळ येथे जे तेथल्या मेडिकल कॉलेजमध्ये ग्रंथपालाचं काम करणारा व्यक्ती होता. आता साधारण तुम्ही लक्षात घेऊ शकता की एक ग्रंथपाल असणारा व्यक्ती, बाकी चित्रा वाघ यांचा असा नॉन सोर्स वेगळा कमाईची कुठलाही नाही. तर एक ग्रंथपाल असणारा व्यक्ती 4 लाखाची लाच घेताना पकडला जातो, तो निलंबित होतो. निलंबित झाल्यानंतर पुढे वेगवेगळ्या चौकशा होतात, वेगवेगळे गुन्हे दाखल होतात आणि त्यांच्यानंतर साधारण वैद्य उत्पन्नापेक्षा 90% जास्त संपत्ती कमवल्याच्या आरोपाखाली SCB त्यांच्यावरती गुन्हा दाखल करत अँटी करप्शन ब्युरो म्हणजे एकूण चित्राताई वाघ ज्या वाघिणीसारख्या सगळीकडे वेगवेगळ्या लोकांबद्दल बोलत असतात आणि त्याच वेळेस त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला. त्यावेळेस त्यांच्यावर आरोप झाले होते की नवऱ्याला वाचवण्यासाठी ही बाई भाजपमध्ये गेली वगैरे वगैरे. अर्थात पण आपण त्यातलं जे काही तथ्य आहे त्याबद्दलच आपण बोलणार आहोत. जर किशोर वाघ हे 2 प्रकरणामध्ये गुंतलेले आहे, एक लाच घेणे आणि दुसरे अवैध मालमत्ता, अप्राप्तही मालमत्ता आपण ज्याला म्हणतो. अर्थात या प्रकरणामध्ये त्यांना कोर्टाने निर्दोष मुक्त केलेले आहे. तसं सढळ पुरावे सापडून आलेले नाहीत बरोबर. परंतु जरी आपण हे मान्य केलं तरी वैद्य कमाईचे 90% जास्त मालमत्ता ही कशी जमा झाली असेल हा प्रश्न मात्र अजूनही सुटलेला नाही आणि हे अजून प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. कायदेशीर प्रक्रिया अजूनही त्याच्यावर चालूच आहे. त्यामुळे किशोर वाघ हा पूर्णपणे निर्दोष कसं आपण म्हणू शकत नाही. कायदेशीर प्रक्रिया चालू आहे. अर्थात संपत्ती तर सापडलेली आहे. आता भले त्याचं विवरण ते नंतर कसं देतील, काय देतील, कुठून देतील, कसं मॅनेज होईल हे प्रकरण आपण बघू भविष्यात. परंतु अशा प्रकारचा नवरा ज्याचा गुंतलेला आहे आणि मग या सगळ्या प्रकरणामध्ये 2021मध्ये त्यांच्यावरती तो गुन्हा दाखल झाला आणि नंतर त्यांनी चित्रा वाघ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला, भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळी त्यांच्यावरती ही टीका झालेली होती की नवऱ्याचं प्रकरण दाबविण्यासाठी हा पक्ष प्रवेश केलेला आहे. ही वर्तमानपत्रामध्ये छापून आलेल्या गोष्टी आहे. आपण सांगतो यामध्ये कुठलीही गोष्ट छोटीशी डोंगरा एवढीच्या मनातून आलेली गोष्ट नाही आहे. जी वर्तमानपत्रात पुरावे ज्या केसेस दाखल आहेत त्यांच्या संदर्भाने आपण हे सगळं बोलतोय. म्हणजे एकूण काय तर वादग्रस्त कुटुंब आहे झालं. आता एक नक्की भ्रष्टाचाराला काहीतरी याला लवलेश हाही खरं आणि अप मालमत्ता यांच्याकडे आहे एवढंच खरं. आता पुढचा प्रश्न तर उद्धव ठाकरे यांनी जेव्हा सरकार होतं तेव्हा संजय राठोड त्यांच्या सरकारमध्ये मंत्री होते आणि त्यावेळेस पूजा चव्हाण नामक एका रजिस्ट्रारने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनी आत्महत्या केली होती आणि या आत्महत्येला जबाबदार जे संजय राठोड होते. त्यानंतर चित्रा वाघ यांचं कुटुंब कौतुक करावं तेवढं कमी, एवढं त्याने त्यांचं रान त्या संजय राठोडाविरुद्ध उठवला
आणि त्यांना राजीनामा उद्धव ठाकरे यांना द्यावाच लागला. पण आता गंमत बघा, हे संजय राठोड सध्या आता सरकारमध्ये मंत्री आहेत आणि या मंत्र्याचा जो हेड मुख्यमंत्री आहे तो राज्यपालांच्या यादीत देत असतो आणि बाबा यांना मंत्रिपदाची शपथ द्या. तो मुख्यमंत्री कोण आहे? चित्राताई तर खुद देवेंद्र फडणवीस. म्हणजे असा जो संजय राठोड व्यक्ती आहे, उद्धव ठाकरेच्या मंत्रिमंडळात असताना अत्यंत नालायक व्यक्ती आहे, ज्यांच्यामुळे एखाद्या मुलीला आत्महत्या करावी लागते, तो देवेंद्र फडणवीसच्या मंत्रिमंडळामध्ये पवित्र कसा झाला? याचं उत्तर खरं तर महाराष्ट्राला भेटलंच पाहिजे. आणि अर्थात याचं उत्तर आपण इतरांनाही नाही मागणार, परंतु ज्या चित्राताईंनी रान उठवलं त्यांचंच उत्तर द्यायला पाहिजे का नको? आणि मग संजय राठोडाबद्दल ज्यावेळेस केलेले आरोप आता कुठेही आहेत, संजय राठोडबद्दलची जी कायदेशीर प्रक्रिया चालू आहे त्याचा पाठपुरवठा चित्रताई करत आहे की नाही आहे, या सगळ्या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राला पाहिजेत. आता त्याच्या पुढती गंमत सांगतो. रघुनाथी कुचक नामक शिवसेना उपनेते होते, त्याच्या विरुद्ध एका 23 वर्षीय महिलेने बलात्कार आणि नंतर गर्भपात करायला लावणाऱ्या प्रकरणी FIR नोंदवला. साधारण 2022च्या दरम्यानची गोष्ट आहे. FIR नोंदविल्यानंतर त्या मुलीला सोबत घेऊन चित्रताईने रान उठवला. अर्थात महिलांना जर संरक्षणाचा हिताचा प्रश्न असेल तर त्याबद्दल जज झालेले असेल तर आपण या गोष्टीला चित्रताईंना पाठीशीच आहोत. परंतु नंतर त्या मुलीला असं सांगितलं की मला बळजबरीने हा गुन्हा दाखल करायला लावलाय. चित्रा वाघ यांनी. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं राजकीय करिअर डावावर लावण्यासाठी तुम्ही असे धंदे करतात का? हा प्रश्न यातून उपस्थित होतो आणि अर्थात याला उत्तरही देणं क्रम प्राप्त आहे. त्याचं कारण आहे की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. आज जरी लोकातून निवडून नसलात तरी राज्यपाल नियुक्त आहात. तुम्ही विधानसभेच्या ठिकाणी जातात. त्यांच्यामुळे त्या प्रकरणाचा काय हित? त्याच्यानंतर त्यांनी बदनामीचा खटला दाखल केलेला होता त्यांच्या विरुद्ध. त्यानंतर सेम 2021ची केस आहे. शेख मेहबूब यांच्या विरुद्ध देखील बाबा यांनी एक महिलेवरती बलात्कार केला. त्याच्यानंतर त्यांनी IPC कलम 500 अंतर्गत या चित्रा वाघ यांच्या विरुद्ध बदनामीचा खटला दाखल झाला. म्हणजे एकूणच काय तर विरोधी पक्षावरती वेगवेगळ्या पद्धतीने महिलावरती अत्याचार केल्याचे आरोप करणे या प्रकारचं काम सध्या या पक्षाकडून त्यांना दिलेलं गेलं असेल असं आपल्याला या सगळ्या प्रकरणातून वाटतंय. आणि मग त्यातले जर लोक त्यांच्याकडे जर आले तर मात्र प्रकरण दाबले जातात. अशा प्रकारचे काही वातावरण आहे. म्हणजे एकूणच एक टाईपचं पॉलिटेक्निकल ब्लॅकमेलिंग आपण ज्याला म्हणू शकतो. आप हमारे खिलाफ अगर हमारे खिलाफ खड़े हो तो फिर हम ही आप लोग आपके बारे में कुछ ना कुछ गलत बोलते रहेंगे असं या चित्रपटातही आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावरती घसरलेले आहेत. अर्थात येणाऱ्या काळामध्ये मनोज